कोल्हापूर शहरात राज्य शासनाचं एकमेव जलतरण तलाव छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये पण गेली काही महिने हा तलाव बंद आहे. विविध क्रीडा संघटनांसह कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं सातत्यानं केलेल्या आंदोलनामुळे या जलतरण तलावाच्या डागडुजीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 81 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून गेल्या 6 महिन्यांपासून तलावाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. या कामाची मुदत संपत आली असली तरी अजून कामं अद्याप प्रलंबितच आहेत. यामुळे खेळाडूंची आणि नागरिकांची गैरसोय होतीये. याबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांची भेट घेतली. निधी असूनही या तलावाचं काम संथ गतीनं सुरू असल्याबद्दल कृती समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी तलावाचं उत्पन्न वाढीसाठी या तलावाचं काम संथ गतीनं सुरू आहे का, असा आरोप कृती समिती सदस्यांनी केला. येत्या 15 मार्चपर्यंत तलाव सर्व सुविधांनी परिपूर्ण करून जलतरणपटू आणि नागरिकांसाठी खुला करावा, अन्यथा आम्हाला जिल्हा क्रीडा कार्यालयाला टाळं ठोकावं लागेल, असा इशारा देणारं निवेदन कृती समितीनं जिल्हा क्रीडा अधिकारी अडसूळ यांना सादर केलं. या शिष्टमंडळात अशोक पवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, किरण भोसले, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते, महादेव जाधव, अमृत शिंदे, विलास मुळे, प्राध्यापक शिवाजी पाटील, अनिल चौगुले, सदानंद सुर्वे, हेमंत हरुगडे, कादर मलबारी यांचा सहभाग होता.